सोलापुरात एकीकडे मोदींची सभा तर दुसरीकडे शरद पवार व उद्धव ठाकरे यांची एकत्रित सभा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात येत्या 29 एप्रिल रोजी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मैदानावर सभा होणार आहे। मोदींच्या सभेकडे संपूर्ण सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे। त्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांना काउंटर अटॅक करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी एकत्रित सभा आयोजित करण्यात आली आहे। ही सभा कर्णिक नगर येथील मैदानावर 4 वाजता होणार आहे। याबाबत शिवसेना नेते लोकसभा समन्वयक उत्तम प्रकाश खंदारे, पुरुषोत्तम बर्डे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, शरद कोळी, अजय दासरी, गणेश वानकर, विष्णू कारंपुरी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। सोलापूर लोकसभेच्या माध्यमातून सोलापूरसह या राज्यामध्ये 35 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महाआघाडी सज्ज झालेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये सुरू झाली। परवाच नुकतीच आदरणीय नेते राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा झाली आणि उद्या 29 एप्रिलला आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रवादीचे सर्व नेते शरद पवारजी साहेब यांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सोलापूर लोकसभेतील जनतेला आवाहन करावं, सभेला जास्तीत जास्त लोकांनी विचार ऐकण्यासाठी यावं, अशा पद्धतीचं एक नम्रतेचं आवाहन आपल्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी ठिकाण कुठे आहे? ठिकाण ही कर्णिक नगर चिल्ड्रन पार्कच्या शेजारी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये 29 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता सभा होती।